हॅलो माहिती हॅलो मी बाबूराव बोलतोय. आला 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 मी बाबूराव बोलतोय. तू आता झालात तू बसले दोनात. तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि मी सकाळपासून हे स्क्रिप्ट करतोय. साधारणतः झाले आपले 2 एपिसोड झालेले. तर मेहुण्याचं लग्न आणि दुसरा मॅडम वरती आहे. त्याला कोण वाजायला लागलं बाबा? सर अरे अचानक कस काय आला? आलोय तुमच्या भेटीला. भेटीला काय बोलला नाही, फोन नाही केला, डायरेक्ट आलाय. काय झालं सर म्हणे? कुठं हे होय? हा हे काय सिक्रेट आहे, हे सांगत नाही मी. काय आहे ती काय ते सांगा. सांगत नाही ना. सिक्रेट आहे. बघायचं का? हो दाखवा बरं चव्हाण सर. रोहितला बघायचे काय? हा नंतर सिक्रेट काय दाखवा. माहिती आहे होय. साऊंड आहे होय. हा साऊंड आहे. बघ ना काय आहे ती. गाणे म्हणतो ना मस्त पैकी आता गाणे. सिक्रेट बघा काय काढायचं काढा. हळूच हळूच. अजून आम्ही उद्घाटनच केलं नाही. ते आम्ही गाणे वगैरे शूट करण्यासाठी आणलेले, लिपसिंग करायला. मी म्हणतो ना गाणे मी आहे ना. हा मी आहे तुला कोणाची गरज आहे? बरं हिथं नको म्हणून. ऐक ऐक, हा हिथं नको त्याला उलगडू. हाय असंच ठेवू. हा आपण तिकडे पटांगणात जाऊ. तू हिथं सगळे जागे करशील, शेजारी पाजारी आमचे. हा बघा आता रोहितने हट्ट केलेला आहे, त्याला गाणंच म्हणायचंय. त्याच्यामुळे आता जाऊ आपण बाहेर. आता उशीर झालाय बाबा, दिवस मावळत आलाय. झाला पण गाणेच म्हणायचे. गाणेच म्हणायचे. खतरनाक माणूस आहे बाबा तू. चला बसा. बघा रोहितने एवढा हट्ट केला आणि आम्हाला बीडच्या बाहेर घेऊन आलाय त्याला गाण्यासाठी. तो तिथंच गाणं गायला लागला होता. तर तिथं गाणं आपल्याला नाही परवडणार. सगळे शेजारी पाजारी त्यांनी जमा केले असते, त्याच्यामुळे आम्ही होणारच होत. हा ना कारण त्याचा आवाज काय बारका नाही त्याचा आवाज. माझा आवाज संदेह बदलून आपले काच आहेत रोहित. हळूच खाली. त्या दिवशी रील काढल्या होत्या बघा. लोकेशन कसं मस्त आहे. खाली काच आहेत बरं का. बघा काच आहे सगळ्या. बघून चल. बघून चल. इतका बघून नको चल. इथं काच आहेत अलीकडे इकडे बिले. तिथे मस्त पैकी पलीकडे झाडापाशी बसू. चालतंय ना? घ्या माईक काढू दे, चालू करू आधी. जरा दम खा रोहित. बिलकुल दम नाही तुला. चालू बिलू करा. खाली व्यवस्थित ठेवा जरा. म्हण ना गाणं. कोणतं गाणं म्हणतो? हॅलो माहिती हॅलो मी बाबूराव बोलतोय. आला 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 मी बाबूराव बोलतोय. हॅलो तरीच काय म्हणता? ललला लिला लिला ललला लिला. काय म्हणतो बाबूराव?
तुझ्या गावात आलंय पाखरू तुझू आत्ते घालत तुझू बसले दोनात तुझ्या गावात आलंय पाखरू थोडा थोडा माईक लांब धरायचं माईक लांब जर थोडासा. तुझ्या गावात आलंय पाखरू तुझू आत्ते घालत. बघा रोहित कसे गाणे म्हणतोय, मस्तपैकी गाणे म्हणतोय रोहित. तुम्हाला ऑर्केस्ट्रा मध्ये गाणे म्हणायला कुणाला न्यायचं असेल रोहितला तर घेऊन जा. आता काय करू आपण, चव्हाण सरला गाणं म्हणायला मस्तपैकी. चौकबरीला मांड मोठी मुंड पाटाचा आज दोन्ही तरुण भारत होता तर दावत. मैं दुनिया भुला दूंगा तेरी चाहत में, मैं दुनिया भुला दूंगा तेरी चाहत में. वो दुश्मन जमाना मुझे ना भुलाना, मैं खुद को मिटा दूंगा तेरी चाहत में, मैं दुनिया भुला दूंगा तेरी चाहत में. चव्हाणचं एकदम चांगलं गाणं म्हणले आहे. तर आपण तुमचं स्वागत करूया चव्हाण सरांचं. आपण फुलाच्या ह्याच्यामध्ये स्वागत करूया आणि त्याचं शब्दसिंहाने पण स्वागत करूया. चव्हाण सरांनी एकदम चला, दोघांनी पण आता मस्त गाणे म्हणलेले आहेत. एक जण कुमार सानूचं गाणं म्हणलंय, तर एक जण आपलं मराठी गाणे म्हणलेलं आहे. रोहित मराठी गाणे म्हणलेलं आहे. आणि मला वाटलं रोहित कशाचं गाणं म्हणतोय, पण हिथं आल्याच्या नंतर रोहितनी मस्त गाणे चालू केलेत म्हणायला. आणि चव्हाण सरचं पण त्यांनी पण बेस्ट गाणं गायले. चला, आता सगळ्यांचे गाणे गाऊन झालेले आहेत. आणि मला काय गाणं गाता येत नाही, पण मी प्रयत्न करतोय कारण ह्या दोघांनी गाणे गायले, त्याच्यामुळं मी पण एक छोटासा प्रयत्न करतो. आहे का नाही, असं वरती धर, असं धर. आता मी काय करतो, दुसऱ्याचं गाणं म्हणत नाही, आपण जे गाणे शूट केले त्याच्यामधलंच एक गाणं म्हणतो. दिलगरीचा सुखीरा तू पाकरा, दिलगरीचा सुखीरा, दिलगरीचा सुखीरा तू पाखरा, दिलगरीचा सुखीरा. तुझ्यावर प्रेम होत माझ जीवा पाड, तोडलंस नात तू सांग कुणा पुढं. अंगावर लावलीस आज तू हळद, सुरच केलंस तू आयुष्य बरबाद. जुन्या आठवणी पाहून जा ग राणी माझे, जुन्या आठवणी पाहून जा. दिलगरीचा सुखीरा तू पाखरा, दिलगरीचा सुखीरा, दिलगरीचा सुखीरा तू पाखरा, दिलगरीचा सुखीरा. चला, तुमच्यामुळे मला गाणं गाण्याचा मौका भेटला. पण एकदम सुंदर गाणं गायले तुम्ही. कसं गायले? एकदम सुंदर सुंदर गाणं गायले का? बरं बरं. मला काय गाणं जास्त गाता येत नाही, एक कडवं गायले फक्त मी. पंचे गाणे गाऊन झालेले आहेत. आणि आता रोहित पण थकलेला आहे बघ गाणे गाऊन. लय मोठे गाणे गायलेत. आता मी ब्लॉग मध्ये सगळे शूट नाही करत बसलो, कारण तुम्ही पण बोर होणार आहेत, आहे का नाही चव्हाण सर? हो. त्याच्यामुळे मग मी रोहितचे सगळे गाणे रेकॉर्ड नाही केलेले. रोहित, कसं वाटतंय तुला? एकदम आनंद वाटतो, आनंद आनंद वाटतोय ना? आता हे काय विषय झाला माहिती का? आम्ही त्या दिवशी रस्त्याने चाललेलो होतो वैभवून मी, आणि त्यावेळेस आम्हाला हा साऊंड दिसला. तर असंच रस्त्याच्या ठिकाणी एक जण गाणं गात होतं. आम्ही म्हणलं चला आपल्याला रील पण करायला होईल, कारण बऱ्याच वेळेस काय होतं रील मध्ये लिपसिंग करताना आवाजच ऐकू येत नाही. आता सध्या पण हवा खूप चालू आहे. मला वाटतं आता माईक मध्ये पण हवाचा आवाज येत असेल, तर त्याच्यामुळे मग मोठा आवाज यावा त्या हिशोबाने आपण हा साऊंड घेतलेला आहे. कसा वाटतोय बघा. आणि परत म्हणलं आपल्याला सॉन्ग वगैरे शूट करायला लागतंच, तर त्यावेळेस पण लिपसिंगचा प्रॉब्लेम होतो. कॅमेरा दूर राहतो आणि त्याच्यामुळं मग लिपसिंग बऱ्याच वेळेस गडबडती आणि बारकाईने ऐकावं लागतं. म्हणजे एक्सप्रेशन पण खराब होतात, त्याच्यामुळं लक्ष द्यावं लागतं लिपसिंग वरती. तर त्याच्यामुळे हे साऊंड घेतलेला आहे आम्ही. मस्त आहे ना? एकदम नंबर 1.
आणि आर्टिस्ट जास्त लांब असतील तर मला अनाउन्समेंट करायला पण त्यांना सांगायला ऍक्शन वगैरे नाही रेडी आम्हाला ऐकू येते आम्हाला ऐकू येते. त्याच्यासाठी पण कामाला येईल.